ती लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत होय। धोका वाढतोय डेल्टा प्लसचा। राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे आज पहिला मृत्यू झालाय। रत्नागिरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली। संगमेश्वर मधील 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झालाय। जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हा मृत्यू झालेला आहे। वृद्ध महिलेला इतरही आजार होते, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण तपासलं जाणार आहे। जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। एका बाजूला तिसऱ्या लाटेची संभाव्य परिस्थिती पाहता त्यात डेल्टा प्लस या विषाणूच्या मुळे नवं संकट निर्माण झालेलं आहे। नवी चिंता निर्माण झाली आहे, कारण हा डेल्टा प्लस व्हायरस हा धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचमुळे सगळ्यांचीच काहीशी चिंता सुद्धा वाढली आहे। आज डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानं सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा काहीशी भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे, पण घाबरून जाण्याचं कारण नाहीये असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। आज जे काही 21 पेशंट होते त्यातला एक 80 वर्षाचा वयस्कर व्यक्ती कोमॉर्बिड असलेला भरपूर तो दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे। परंतु बाकीच्या पेशंट्स स्थिर आहेत आणि बरेचसे पेशंट बरे होऊन घरी सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे घाबरण्यासारखाच असा कुठलाही विषय बिलकुल नाही आहे। मात्र यावर आपण निश्चित प्रकारे केंद्र शासनाच्या मदतीने लक्ष ठेवून आहोत। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत बाग आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राज्यातला हा डेल्टा प्लसचा धोका दिवसागणिक वाढत चाललेला आहे, त्याचं कारण आज पहिला मृत्यू झालेला आहे। याबद्दल काय सांगाल? नाशिक जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे? तिथं किती डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत? नक्कीच विलास, आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या भागामध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण जरी सापडत असले तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये दिलासादायक चित्र म्हणून ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त होतं तो जळगाव जिल्हा, जो लेव्हल 1 मध्ये लगेच आला। याच ठिकाणी 7 रुग्ण गेल्या मे महिन्यामध्ये जे 100 आपण जे पूर्णपणे जे त्यांचे विसारे जे आहेत ते पाठवले होते। आणखीन स्वॅब तपासणीनंतर 100 स्वॅबमधल्या 7 वेगवेगळ्या वयोगटांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं। ही झाली एक गोष्ट। पण दुसरी बाजू जर का आपण बघितली तर त्या डेल्टा प्लसच्या बाधा झालेली किंवा त्यांना ज्या विषाणूची बाधा आली अशा प्रकारचा रिपोर्ट जरी निष्पन्न आला तरी त्यांच्यामध्ये कोणतीही सिम्पटम्स लक्षात आली नाही। इव्हन त्यांचा क्वारंटाईन कालावधीसुद्धा पूर्ण करण्यात आला। ते कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले नाही, तर ते त्यांच्या घरीच त्यांनी पूर्ण उपचार घेतले आणि त्यांच्या घरीसुद्धा कोणत्याही प्रकारची लागण त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना झाली नाही। स्वतःला आयसोलेट करून घेतलं गेलं होतं। 7ही जण आपलं सामान्य आयुष्य आज जगत आहे। वेगवेगळ्या वयोगटातले हे 7 जण। याचमुळे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी जे आवाहन केलं आहे की हा धोका लक्षात जरी महत्त्वाचा असला तरीही घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे। याचं हे जिवंत उदाहरण राज्यातलं म्हणजे की जळगाव जिल्ह्यात सापडलेले 7 डेल्टा प्लसचे रुग्ण की ज्यांना कोणतेही सिम्पटम्स नव्हते, पण त्यांचे स्वॅब तपासणीचे जे रिपोर्ट पाठवले होते त्याच्यामध्ये हे आढळून आलेलं आहे आणि ते 7ही जण आता व्यवस्थित जगत आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे, बाकी सगळ्याच ठिकाणी झपाट्यानं परिस्थितीत सुधार होतोय। आपण बघतोय नाशिकसुद्धा आता लेव्हल 2 मध्ये आलेला आहे। पॉझिटिव्हिटी रेट 3 पर्यंत आलेला आहे। धुळे नंदुरबारची परिस्थिती सुद्धा झपाट्यानं सुधारते आहे आणि याचा फायदा सुद्धा होताना दिसतोय। नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थितीमध्ये सुधार झपाट्यानं होतोय। पण डेल्टा प्लसवरनं घाबरून जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे। तिसरी लाट असो किंवा डेल्टा प्लस, याबद्दल आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या जरी झाल्या असल्या तरी योग्य ते डायरेक्शन जसे ICMR कडनं, केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं येतील त्या हिशोबाने तयारीची पूर्ण या ठिकाणी बांधणी करण्यात आलेली आहे। आवश्यक नेमके उपचार कसे करायचे याबद्दल निश्चिती जरी आज नसती तरी जे डायरेक्शन्स येतील केंद्राकडनं ते डायरेक्शन पाळले जाईल अशा प्रकारचं सातत्यानं आवाहन सुद्धा आरोग्य यंत्रणा करताय की लोकांनी घाबरून जाऊ नये। विलास, नक्कीच तुम्ही सोबत राहाच। आपल्या सोबत आता दापोलीहून शिवाजी गोरे जोडले गेलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पहिला मृत्यू झाला। शिवाजी, या रुग्णाच्या बद्दलची काय माहिती समोर आलेली आहे? हिस्ट्री काय आहे? कसं कळलं की या महिलेला हा बाधा झालेली होती? मृत्यूच्या नंतर कळलं की मृत्यूच्या आधी कळलेलं होतं? काय याच्याबद्दलचे अधिकचे तपशील आहेत? रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये 9 डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे
आरोग्य विभागाच्या लक्षात आलं हा आणि या महिलेवरती उपचार सुरू होते. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि मृत्यूनंतर त्या महिलेचा रिपोर्ट आता रिपोर्ट आलेला आहे आणि मृत्यू डेल्टा प्लसनीच झाल्याचं आता सिद्ध झालंय. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिलेला आहे. आरोग्यमंत्री यांनी सुद्धा जाहीर केले की राज्यातला पहिला डेल्टा प्लसचा मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाल्यास त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातला धोका वाढलेला आहे. जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये 9 डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत आणि आजूबाजूच्या तालुक्याला सुद्धा धोका अधिक वाढतोय. जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते तर दुसरीकडे डेल्टा प्लसचा धोका अधिकच गडद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संगमेश्वर तालुका असेल किंवा चिपळूण तालुका असेल, रत्नागिरी तालुका असेल, हे सगळे तालुके जवळजवळ आहेत. आता जे निर्बंध आहेत ते थोड्याफार प्रमाणामध्ये शिथिल हो. झालेले आहेत. त्यामुळे बस सेवा सुरू आहे. लोक बाजारामध्ये गर्दी करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये हा धोका परवडणारा नाही. बरोबर. रत्नागिरीचे जे पालकमंत्री आहेत उदय सामंत, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 1 तारखेपासून कडक लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पोलिसांची आता कुठेतरी फौज तैनात होते आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यावरती बरोबर कडक आहे. निर्बंध काहीशी लादण्याची चिंता पूर्ण तयारी निश्चितपणे सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्याची वाढतीये आणि त्याच्याबद्दल प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते. तुम्ही सोबत राहाच, आपण नाशिकला जातोय. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, प्रशांत बाग. प्रशांत, जे रुग्ण सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत त्या रुग्णांच्या मध्ये डेल्टा प्लसचे कुठले असे वेगळे काही लक्षणं जाणवत आहेत का? काय नेमकं त्याच्याबद्दल आहे? त्यांना कुठला जास्त त्रास होतोय याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? विलास, अत्यंत नेमका प्रश्न विचारला आहे की ज्या पद्धतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये 7 वेगवेगळ्या वयोगटातल्या स्वॅबची तपासणी जी पाठवली होती, यांना जी प्राथमिक लक्षणं होती स्वॅब घेताना, जी प्राथमिक लक्षणं होती कोरोनाबाधित रुग्णाला जाणवत आहेत की ज्याप्रमाणे त्याचं डोकं दुखतंय, अंग दुखतंय, तर अशा प्रकारचीच लक्षणं सुरुवातीला होती. त्यांचे स्वॅब घेण्यात आले, स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. आणखीन विशेष म्हणजे की आता अशा प्रकारचे स्वॅब जे आहे ते पुण्याच्या लॅबमध्ये अधिक तपासणीसाठी काटेकोरपणे पाठवण्याचा प्रयत्न हा सध्या सुरू दिसतोय की ज्यांचे रेट पॉझिटिव्हिटी येत आहे, म्हणून अतिरिक्त स्वॅब घेऊन सुद्धा पाठवला जातोय. पण 2 दिवसामध्ये त्यांना जो त्रास होता, डोकं दुखणं किंवा अंग दुखणं, हा सुद्धा बंद झाला. म्हणजे अवघ्या 2च दिवसामध्ये जे 7 बाधित होते ते पॉझिटिव्ह जरी आले तरीही ते व्यवस्थित तरी त्यांचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आल्यानंतर सुद्धा व्यवस्थित होता. तरीही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं. पण मेजर सिम्पटम्स असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं. आणि ज्यावेळेस याचा अहवाल झाला डेल्टा प्लस, त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर अधिक मायक्रो ऑब्झर्वेशन करण्यात आलं. सातत्यानं सकाळ दुपार संध्याकाळ आरोग्य टीम, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेली सूचना, आरोग्य विभाग झालेलं सतर्क, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून सिव्हिल सर्जन डॉक्टर दागोजी चव्हाण यांनी एक पथक त्यासाठी तैनात केलं होतं. पण त्यांना पूर्ण अंडर ऑब्झर्वेशन केल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचे लक्षात येईल, जाणवेल असे सिम्पटम्स मात्र आढळून आले नाही. आणि कालांतराने त्यांचा रेट जो आहे तो परत स्वॅब एक सेकंड माफ करा, त्यांचा जो स्वॅब पुन्हा एकदा घेण्यात आला तो निगेटिव्ह आला. हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे की कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या गोष्टींच्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या, विशेषतः जळगावच्या, की जरी कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात येत असलं तरी डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात ज्या पद्धतीने होतोय किंवा आता 7 रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर गर्दीच्या ठिकाणी सुद्धा जी बंधनं सरकारनं पाळून दिली की मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग राखलं पाहिजे आणि याचबरोबर सॅनिटायझरचा वापर हे कंपल्सरी केलं पाहिजे. साबणाचा तरी नियमित वापर करावा. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरी गेल्यावर सुद्धा आपले शूज, हा एक नवीन सूचना सुद्धा ही आलेली आहे की आपल्या शूजचा खालचा भाग म्हणजे जे तळवे आहे ते सुद्धा स्वच्छ केले पाहिजे, कारण ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू कॅरी करतात. आणि अर्थात हात पाय सुद्धा साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. या सगळ्या गोष्टींची बंधनं पाळणं महत्वाचं आहे. इम्युनिटी नुसती फिजिकल नाही तर ती मेंटल सुद्धा असणं महत्वाचं आहे. हा एक नवीन याच्यातनं पुढे आलाय, कारण लोक घाबरत आहे आणि घाबरू नये असं आवाहन सातत्याने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रशांत, जेव्हा आपण बघतो की जेव्हा हा विषाणू म्युटेट होतो, स्वतःला बदलतो, तेव्हा तो अनेक गोष्टी करत असतो. एकतर डॉक्टर सांगतायत त्याप्रमाणे की तो स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणून तो झगडत असतो किंवा तो अधिक धोकादायक होण्याचा प्रयत्न करत असतो, तो वेगानं स्प्रेड होत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत जाणवलेल्या आहेत त्या विषाणूच्या बद्दलच्या. यात नेमकं काय दिसतंय? हा जो डेल्टा प्लस विषाणू आहे तो म्युटेट झालेला आहे, तो अधिक वेगानं पसरतोय, आजूबाजूच्या लोकांमध्ये तो अधिक
पटकन पसरतोय, काय नेमकं दिसलेलं आहे याबद्दल? नेमकं याच सगळ्या ज्या गोष्टी समोर आल्या याचमुळे आरोग्य यंत्रणा म्हणजे की जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोजी चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं आखणी केली होती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगावचे यांनी जी आखणी केली होती त्यानुसार ज्या 7 संशयितांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे यांना मायक्रो ऑब्झर्वेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सक्त आणखी त्यांना मायक्रो ऑब्झर्वेशन केलं होतं की निदान त्यांच्यात नेमके बदल कोणते होतात किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेले बदल कोणते होतात किंवा गेल्या 15-20 दिवस ज्याता त्यांचा प्रादुर्भाव झाला, तो डिटेक्ट झाला, तोपर्यंत बाकी म्हणजे की आपण त्याला हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो, म्हणजे कुटुंबीय असतात, नातेवाईक असतात किंवा त्याचबरोबर आपण बाहेर कोणाकडे जात असतो, संपर्कात येत असतो, त्या प्रत्येकाकडे मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं गेलं होतं. आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट जवळपास 56 हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आले होते त्या कोणाही मध्ये कोणतेही बदल जाणवून आले नाही. हा एक वेगळा म्हणजे दिलासा देणारी गोष्ट जरी खरं तर दिलासादायक बाब म्हणावी लागेल प्रशांत, कारण जेव्हा दुसऱ्या लाटेतला विषाणू होता तो अत्यंत वेगानं आपण बघितलं की काही दिवसामध्येच तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर पूर्ण देशामध्ये पसरलेला होता. याचा अर्थ त्याचा पसरण्याची जी क्षमता होती, इन्फेक्ट करण्याची क्षमता होती, ती अधिक होती हे दिसलेलं आहे. पण इथं मात्र तुम्ही जे सांगताय ऑब्झर्वेशन मधून जे समोर आलंय तेव्हा तो फार पसरत नाहीये, कारण आता इतक्या रुग्णांपासून आतापर्यंत अनेक लोकांना त्याचा संसर्ग व्हायला हवा होता पण तसं होताना दिसत नाही. ही काहीशी दिलासादायक बाब निश्चितपणे म्हणावी लागेल. मी पुन्हा शिवाजी गोरेंकडे जातोय. शिवाजी, रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक असे रुग्ण समोर आले लागेल. मी पुन्हा शिवाजी गोरेंकडे जातोय. शिवाजी, रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक असे रुग्ण समोर आले ज्यांना डेल्टा प्लस या म्युटंट विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलेलं आहे. यांना सुद्धा अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असेल, त्यांच्यावर सुद्धा देखरेख ठेवल्यानंतर काय नेमकं समोर आलं? यांच्यातली वेगळी लक्षणं समोर आली, त्यांच्यामध्ये वेगळं म्हणजे तो पसरतोय वेगानं असं समोर आलं, काय नेमकं दिसलेलं आहे ऑब्झर्वेशनच्या नंतर? नक्कीच जेव्हा डेल्टा प्लसचा आजार त्यांना झालाय असं समजल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांना नियंत्रणात ठेवलेलं आहे, देखरेखीखाली ठेवलेलं आहे. परंतु त्यांची कॉल हिस्ट्री चेक केल्यानंतर इतर लोकांना त्याची बाधा झालं नसल्याचं समोर आलेलं आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये जेव्हा 9 लोकांचा डेल्टा प्लस त्यांना डिटेक्ट झाला तेव्हा आजूबाजूच्या गावांना तपासणी करण्यात आली, परंतु इतर लोकांना मात्र डेल्टा प्लस झालं नसल्याचं सिद्ध झालंय. आणि जिल्ह्यामध्ये फक्त 9च डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये सगळीकडे आता मोठ्या प्रमाणात RT-PCR अँटीजेनच्या टेस्ट केल्या जात आहेत. घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची टेस्ट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आता चाचणी वाढवण्यात आलेली आहे, परंतु अजून या 8 दिवसामध्ये कुठेही रुग्ण आढळलेला नाही. परंतु या 8 दिवसापूर्वी जे संगमेश्वरमध्ये जे 4 दिवसापूर्वी जे रुग्ण आढळले होते तेवढेच रुग्ण जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांना खास निगराणीखाली ठेवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची जी लक्षणं आहेत ते लक्षणं मात्र कोरोनाबाधित रुग्णांची जी लक्षणं आहेत त्याच पद्धतीने त्यांची सुद्धा लक्षणं आहेत. त्यामुळे नेमका हा आजार ओळखण्यासाठी आरोग्य विभागाला सुद्धा मोठी कसरत करावी लागते, कारण हा जो नवीन आलेला जो आजार आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि त्याची अजून सुद्धा आरोग्य विभागाला सुद्धा माहिती नाही किंवा लोकांना त्याची माहिती नसल्यामुळे जनजागृती करणं गरजेचं आहे. या जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे. मृत्यू सुद्धा एका व्यक्तीचा झालेला आहे. जिल्ह्यामध्ये चिंता वाढलेली आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादण्याच्या तयारीमध्ये प्रशासन आहे, परंतु त्याही परिस्थितीमधून मार्ग जर का काढायचा असेल तर लवकरात लवकर या जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं सुद्धा गरजेचं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. जिल्ह्यातल्या सर्व सीमा सील करणं गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये ज्या सीमा आहेत त्या सीमा अजूनही मोकळ्या आहेत, सील करण्यात आलेल्या नाहीत. परंतु जेव्हा कडक निर्बंध लागतील तेव्हा फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावल्यानंतर जिल्ह्यातल्या सीमा सील केल्या जातील. कोणालाही RT-PCR केल्याशिवाय जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशा प्रकारच्या सूचना आता प्रशासनाने दिल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासन काळजी घेत आहे. पोलिसांना सुद्धा तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. खबरदारी घेतली जाते. तुम्ही सोबत राहाच दोघंही. एक छोटासा ब्रेक घेतोय या विशेष कार्यक्रमात. ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांची चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विशेष कार्यक्रम पाहतोय. धोका वाढतोय. धोका हा आहे नवा जो म्युटंट विषाणू आहे
डेल्टा प्लस. या डेल्टा प्लसनं आज पहिला मृत्यू झाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर काहीशी चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. हा डेल्टा प्लस व्हेरियंट काहीसा धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे सगळ्यांना काहीशी चिंता वाटते या सगळ्याबद्दल. आणि आज तर पहिला मृत्यू झाला, पण प्रशासनानं स्पष्टपणे सांगितलंय की घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी दापोलीहून आता आपल्या सोबत आहेत. शिवाजी, या महिलेच्या कुटुंबातले हाय रिस्क मधले जे कोणी व्यक्ती असतील त्यांना क्वारंटाईन केलेलं असेल, त्या व्यक्तींच्या बद्दलची काय माहिती मिळू शकलेली आहे का? त्यांना याची बाधा झालेली आहे का? आणि इतर जे सगळे रुग्ण आतापर्यंत 7 रुग्ण डेल्टा प्लस म्युटंटचे सापडलेले आहेत, त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मधलं जे आहे त्यांची काय परिस्थिती आहे? डेल्टा प्लसचे जे 9 रुग्ण आहेत त्या 9 रुग्णाच्या कुटुंबियांना सगळ्यांच्याच RT-PCR टेस्ट करण्यात आलेले आहेत. सगळ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, परंतु त्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना मात्र डेल्टा प्लसची लागण झालं नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. या 7 गावांना आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणी या गावामध्ये जाऊ नये किंवा या गावातली व्यक्ती बाहेर पडू नये याची काळजी घेतली जाते, कारण हा जो विषाणू आहे त्याचं कुठेतरी दुसऱ्यांना लागण होऊ नये, त्याची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. परंतु या जे डेल्टा प्लसचे जे रुग्ण आहेत त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी याची बाधा झालं नसल्याचं समोर आल्यामुळे मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे. एकीकडे जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्यामुळे मोठी चिंता वाढलेली आहे, तर दुसरीकडे दुसऱ्या कुठल्याही लोकांना याची बाधा न झाल्याचं सिद्ध झालंय, त्यामुळे कुठेतरी दिलासा सुद्धा मिळतोय. परंतु जिल्ह्यातली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे या जिल्ह्यातला धोका अजूनही कायम आहे. या जिल्ह्यातल्या प्रशासन त्याच्याबद्दल खबरदारी घेत आहे. तुम्ही सोबत राहाच. आपल्या सोबत आता जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम जोडले गेलेले आहेत. पल्लवी मॅडम, आता डेल्टा प्लसच्या बद्दल काहीशी चिंता सगळेजण व्यक्त करतायत, पण तुम्ही सांगा एकदा महाराष्ट्राला की हा विषाणू जो म्युटंट विषाणू आहे तो नेमका कसा आहे, किती धोकादायक आहे आणि त्याच्याबद्दल नेमकी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. नमस्कार. नमस्कार. काय आहे की खबरदारी घ्यायची आहे. आपण आधी डेल्टा म्हणालो, मग डेल्टा प्लस म्हणालो, मग व्हेरियंट्स बद्दल झालं, पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली. खबरदारी काहीच बदलली नाहीये. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला करायचंय आणि लसीकरण लवकरात लवकर दोन्ही डोसेस कसे आपल्याला उपलब्ध होतील आणि मिळतील, ही प्रत्येकाने थोडंसं ऍक्टिव्ह होऊन आपल्याला दोन्ही लस मिळतील हे पाहायचंय. त्यामुळे कसं टाळायचं हे उत्तर आजही तेच आहे जे आपण गेले 1-1.25 वर्ष म्हणतोय. उत्तर बदललंच नाहीये. मात्र आता थोडंसं डेल्टा प्लस बद्दल इतकं आपण वाचतोय, ऐकतोय, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असावी म्हणून सांगते की डेल्टा प्लस असं झालं की आधी एकच कोरोना होतं ज्याला नॉवेल कोरोना म्हणत होतो. मग लक्षात आलं की लोकांना वेगवेगळे प्रकारची लक्षणं होत आहेत. काहींचं लवकर निमोनिया होऊन जातोय, काहींच्या आतड्यांना जास्त असर होतोय, फुफ्फुसात काहीच होत नाहीये, काही एकदम एसिम्प्टोमॅटिक असतात, घरी राहतात, काही अगदी फिट असतात पण खूप सिरियस होऊन जातात. मग लक्षात आलं की हे जरी नॉवेल कोरोना व्हायरस असलं तरी ह्याच्यात वेगवेगळे म्युटंट्स आहेत किंवा वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. म्हणजे थोडा थोडा फरक आहे. हा थोडा थोडा फरक जवळजवळ 4-5 हजार प्रकारांचा आहे. पण ह्यातले थोडेच प्रकार आहेत जे खरंच व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न आपण म्हणतो की ह्याच्यामुळे काहीतरी वेगळी लक्षणं होत आहेत किंवा रुग्णावर वेगळा परिणाम होतोय. हे लक्षात आलं. सुरुवातीला हे इंग्लंडनी सुरू केलं की प्रत्येक पॉझिटिव्ह सॅम्पल येईल त्यातल्या 100 पैकी 6 घ्यायचे आणि तपासायचे. मग आपण भारतातही डिसेंबरमध्ये जेव्हा दुसरी लाट किंवा केसेस वाढू लागल्या त्याच्या आधी हे सुरू केलं आणि त्याच्यात ही डेल्टा व्हेरियंट जे आहे हे ऑक्टोबरमध्ये सर्वात आधी भारतात दिसलं. त्याच्या आधी जे अल्फा बीटा गॅमा व्हेरियंट होते ते इंग्लंडमध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये, ब्राझीलमध्ये दिसले. तर आधी आपल्याकडे हे डेल्टा व्हेरियंट आलं आणि डेल्टा प्लस व्हेरियंट पहिल्यांदा इंग्लंडच्या डॉक्टर्सनी आपल्या गव्हर्नमेंटला थोडं जागृत केलं की आमच्याकडे एक डेल्टा प्लस येतोय, म्हणजे डेल्टा सारखाच आहे, थोडा वेगळा आहे. 11 जूनला ही आपल्याला कळलं. त्याच्यानंतर आपले पण म्हणजे प्रत्येक संस्थेतून 25 सॅम्पल्स दर आठवड्याला आपण 12 लॅब्सला पाठवतो, तिथे ते चेक करतात की काही बदल होतोय का. मग हे सॅम्पल्स त्यांनी तपासले आणि आपल्या देशातल्या अंदाजे 21 सॅम्पल्स मध्ये त्यांना डेल्टा व्हेरियंट दिसला महाराष्ट्रातल्या. त्यातले 7 जळगावचे होते आणि काही रत्नागिरीतले होते मेजॉरिटी. पण ह्यातला पहिला सॅम्पल कधी घेतला होता माहितीये का? 5 एप्रिलला. त्यामुळे डेल्टा व्हेरियंट आपल्यामध्ये तेव्हापासून आहे.
ओके लक्षात ओके. आता आलंय. हा हा त्यामुळे एप्रिल मे मध्ये जो हाहाकार झाला, कदाचित तिकडे डेल्टा व्हेरियंटचा पण योगदान असेल. पण आता जे रुग्ण आहेत त्याच्यापैकी टिपिकली जळगावचे शेवटचा रुग्ण 5 मेचा होता. बरेचसे रुग्ण घरीच होते, काहींना इन्स्टिट्यूटमध्ये ठेवावं लागलं, पण ते आता सगळेच फिट आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंट आज नवा आलेला नाहीये, पण हा. आपल्या लक्षात आलंय की डेल्टामध्ये थोडा फरक पडलेला आहे. बर. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या रुग्णांना बघितलं असेल, त्यांना ऑब्झर्व केलं असेल, तेव्हा तुम्हाला नेमकं काय वेगळेपण जाणवलं? म्हणजे त्याच्यातली लक्षणं वेगळी जाणवली, त्याच्या प्रादुर्भाव खऱ्या आधी आपल्या लक्षात आलं की नाकाद्वारे तो श्वसन नलिकेद्वारे जातोय, त्याच्यात काही वेगळेपण जाणवलं का? किंवा त्याचे जी लक्षणं आहेत शरीरातली त्याच्यात वेगळेपण जाणवलं? आपल्या प्रेक्षकांना ऐकून कंटाळा येईल, पण मला जोपर्यंत शेवटचा कोविडचा रुग्ण येत नाही तोपर्यंत मला बोलायचा अजिबात कंटाळा येणार नाही की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच पाहिजे. मी बदल काय झाले ते नक्कीच सांगते, पण येण्याचा मार्ग अजूनही तोच आहे. नाकातून आणि तोंडाच्या वाटेच तो येतो. त्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर केलं म्हणजे मास्क घातला, चेहऱ्याला हात नाही लावला, तर तुम्हाला कोविड पासून प्रोटेक्शन आहेच. पण हे दुसऱ्या लाटेत लक्षणं मात्र नक्कीच बदलली. बरेचशा रुग्णांना पहिल्या लाटेत श्वसनाचेच लक्षणं जास्त होती. त्यावेळी असं झालं की लोकांना डायरिया म्हणजे परसाकडे जास्त होऊ लागलं किंवा पोटात दुखू लागलं, अशी लक्षणं घेऊन आली. काहींना ताप उशिरा आला. दुसरं ह्या लाटेत जाणवलं की कमी वयाच्या लोकांना 30ल्या लोकांना पण हा आजार होऊ लागला होता आणि ते सिव्हिअर आजार होत होता त्यांना. स्ट्रोक जो म्हणतात म्हणजे अपंगत्व येणं किंवा पंगुत्व येणं एखाद्या अवयवाला, हे होत होतं. निमोनिया खूप पटकन होत होता. म्हणजे पहिल्या लाटेत पेशंट्स आमच्याकडे 8व्या आणि 9व्या 10व्या दिवशी यायचे, तेव्हा त्यांना सिव्हिअर निमोनिया व्हायचा. आम्ही त्यांना तेच सांगायचो की अंगावर काढू नका. पण इकडे आमच्या देखत पहिल्या दिवशी लक्षण असलेला रुग्ण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी त्याला सिव्हिअर निमोनिया व्हायचा, त्याला खूप जास्त ऑक्सिजन लागायचं, खूप पटकन व्हेंटिलेटरवर लागायचं. त्यामुळे आम्हाला हे रिपोर्ट उशिरा आले, पण डॉक्टर्स म्हणून आमच्या लक्षात येत होतं की दुसऱ्या लाटेतले रुग्ण जास्त पटकन सिरियस होत आहेत आणि कोविडमध्ये जवळजवळ सगळी लक्षणं आता होऊ लागली आहेत की सर्दी खोकला नसताना पण कोविड होत आहे, झोप लागत नाहीये रात्री आणि अशक्तपणा, नुसता अशक्तपणाने पेशंट येत होते आणि त्यांना कोविड येत होतं. आणि एक महत्वाची गोष्ट या दुसऱ्या लाटेत आपल्याला दिसली ती म्हणजे म्युकॉर्ड. आणि पुन्हा मी तेच सांगते की दुसरी लाट फेब्रुवारी पासून सुरू झाली जरी म्हटलं आणि एप्रिल मे मध्ये जरी धडकली म्हटलं तरी एक लक्षात घ्या, लॅब्सला डेल्टा व्हेरियंट ऑक्टोबरमध्येच कळला होता. त्यामुळे तेव्हापासून जे आपलं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर थोडं शिथिल झालं, त्याचा फटका आपल्याला 3 ते 4 महिन्यांनी बसला. म्हणून आता आपल्याला ते नकोय पुन्हा. म्हणून आतापासूनच आपण खबरदारी बाळगायची, आपला गार्ड अजिबात लूज करायचं नाही. खरंय. पण आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण म्हणतो की या डेल्टा प्लसला आपल्याला रोखायचं, तेव्हा लसीकरण खूप महत्वाचं आहे. मग आता ज्या लस आपण घेतोय किंवा घेणार आहेत अनेक जण, त्या लसीला हा कसा प्रतिसाद देतोय? ती लस याच्याबद्दल काम करते का? एका छोट्याशा ब्रेक नंतर मला त्याच्यावर उत्तर घ्यायचं तुमच्याकडून. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मार्च 2020 रोजी प्रत्यक्ष भेट झाली होती. करोना काळात या दोघांमध्ये व्हर्च्युअल बैठका होत होत्या. सिडनीमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गामुळे कोरोनाबाबतचे निर्बंध वाढवण्यात आले. अत्यावश्यक असेल तरच शहराबाहेर राज्याबाहेर पडावं असं आवाहन न्यू साऊथ वेस्टच्या प्रीमियरनं केलंय. घराबाहेर मास्क बंधनकारक आहे. बारच्या बाहेर ग्राहकांना फक्त बसण्याची परवानगी आहे. घरात भेट देणाऱ्या पाहुण्यांची संख्याही फक्त 5 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सिडनी एअरपोर्टवर एक ड्रायव्हर पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानं लस घेतली नव्हती आणि परदेशी प्रवाशांना घेऊन जात असताना त्याला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पण आता हीच रुग्णसंख्या 31 वर गेली आहे. सिडनीच्या शेजारच्या क्वीन्सलँड आणि व्हिक्टोरिया या राज्यांनी सिडनीमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तुर्कस्तानमध्ये पर्यटकांच्या आवडत्या अँटिलिया प्रदेशातील व्यावसायिक आता पर्यटकांसाठी सज्ज झालेत. गेले 20 महिने कोरोनामुळे इथलं पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं होतं. इथे बहुसंख्य पर्यटक रशियामधून येतात आणि रशियानं तुर्कस्तानमध्ये प्रवासासाठी आता बंदी उठवलेली आहे. आता इथल्या हॉटेल्समधल्या रूम स्वच्छ केल्या जात आहेत. स्विमिंग पूल भरण्यात आलेला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून इथं व्यवस्था केली जाते.
सिंगापूरमध्ये आरोग्य खात्यानं 20 खासगी क्लिनिक्सना चीनची सिनोवॅक लस देण्यासाठी मान्यता दिली आहे। या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। लसींची संख्या मर्यादित असल्यानं सकाळपासूनच इथे रांगा लागल्या होत्या, तर 1000 पेक्षा जास्त जणांनी लसीसाठी नोंदणी केल्याचं क्लिनिकच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळाल्यानंतर सिंगापूरमध्ये सिनोवॅक लसीला परवानगी देण्यात आली आहे। अमेरिकेचा भाग असलेल्या पेट्रोरिकोमध्ये स्थानिक सण साजरा करण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी जमायला लागली, त्यामुळे इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरण करण्यासाठी थेट समुद्रकिनारे गाठले। या बेटाच्या जवळच काही जणांचं लसीकरण करण्यात आलं। इथल्या 30,30,000 लोकसंख्येपैकी 70% लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय। सोशल मीडियावरून लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, त्यामुळे अजूनही अनेक जण लस घ्यायला जात नाहीयेत आणि अशा वेळेला गर्दीचा फायदा घेऊन आरोग्य अधिकारी लसी घेण्याचा फायदा समजावून सांगतायत। लसीकरण केलं जात आहे। पेट्रोरिकोमध्ये 1,22,800 रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे। अॅरिझोनामधल्या आग्नेय दिशेला लागलेल्या वणव्यामुळे इथला महामार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला होता। बेन्सजवळ लागलेल्या आगीमुळे इथला ग्रामीण भाग बंद करावा लागला। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हायवेपासून इथे आग रोखून धरली। अॅरिझोनातल्या आगीनं रौद्ररूप धारण केले, त्यामुळे इथल्या रहिवाशांना आपली घरं रिकामी करावी लागली। त्यातच कोरडी आणि उष्ण हवा आहे, त्यामुळे आग वेगानं पसरते। अॅरिझोनाप्रमाणेच कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वणवे लागलेत। ब्राझीलच्या काँग्रेसबाहेर शेकडो लोकांनी एकत्र जमून निदर्शनं केलेली आहेत। ब्राझीलच्या स्थानिक नागरिकांच्या जमिनीवरचं संरक्षण काढण्याबाबतचे ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय। धोका वाढतोय तो डेल्टा प्लस या विषाणूचा बद्दल, कारण आज पहिला मृत्यू झाल्याचं समोर आलं, ज्या पेशंटला डेल्टा प्लस संसर्ग झालेला होता। या सगळ्याबद्दल चर्चा करतोय। आसिफ मुरसल सांगलीहून आता आपल्या सोबत आहेत। आधी त्यांच्याकडे जाऊया। आसिफ, सांगली, कोल्हापूर, सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सध्या प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाहीये, उलट तिथले निर्बंध अधिक कडक करावे लागतात। इथं जे रुग्ण समोर येत आहेत त्याच्यात डेल्टा प्लसचे किती आहेत आणि इतर किती आहेत, काय नेमकी परिस्थिती आता या 3 जिल्ह्यांची? विलास, एकूणच बघितलं तर की सांगली, कोल्हापूर आणि सातारा यामध्ये अजून सुद्धा डेल्टा प्लसचं एकही रुग्ण सापडलेलं नाही। परंतु सांगली आणि जे काय पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर कोल्हापूर सांगली विचार केला तर डेल्टा प्लस रुग्ण सापडला तरी पण धोका मात्र अजून टळलेला नाही आहे। त्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन असेल किंवा इतर जी काही रुग्णालय किंवा महापालिका क्षेत्र असेल तर त्यांनी सतर्क आहेत, कारण का या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव आहे तो जास्त स्पीडनं वाढतो। त्यामुळं जशा कोरोनाच्या नियम आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत आहे की ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्यानंतर कुठनं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आलं तर हे पॉझिटिव्हिटी कुठनं आली होती, कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह कुठनं झाला होता, यापासून सगळं ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवत आहे। आणि त्याचप्रमाणे SMS ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी पोस्टर आणि इतर जे काही कॉन्टॅक्ट करता येईल सोशल मीडिया याचा वापर करून जिल्हा प्रशासन जनजागृती करत आहे। आणि त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन सुद्धा करत आहे की डेल्टा प्लस कशा पद्धतीनं आपल्याला धोकादायक आहे आणि काय करू शकतो पुढं, या पद्धतीनं जिल्हा प्रशासन सतर्क आहे। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडम, ब्रेकच्या पूर्वी मी म्हणालो तसं डेल्टा प्लस हा जो विषाणू आहे त्याच्यासाठी आत्ता अस्तित्वात असलेल्या, आपण घेतलेल्या किंवा घेणार आहोत अशा लस त्याच्यासाठी परिणामकारक आहेत का? आता आपल्याकडे जगभरात फक्त 40 केसेस डिटेक्ट झाल्यात आणि त्यामुळे लस त्याच्या विरुद्ध काम करते की नाही याच्यासाठी जगभर काही स्टडीज सुरू झाल्यात। म्हणजे काय करतायत ते की ज्या लोकांना कोविड होऊन झालंय त्यांचं रक्त घेतायत, म्हणजे सिरम म्हणतो आम्ही, आणि वॅक्सिन त्याच्यावर काम करते की नाही ह्याची तपासणी ते करतायत। पण ह्याचे रिपोर्ट्स यायला वेळ लागतील। पण आम्ही ज्याला एम्पिरिकल माहिती म्हणतो ना, की जे फील्डवर आम्ही काम करतोय तिथे आम्हाला काय आढळतंय, तर आम्हाला जे हे दुसऱ्या लाटेत दिसलंय सगळीकडे की ज्या लोकांनी 2 लसी घेतल्यात त्या लोकांना कोविड कमी झालंय तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं नाही लागलंय, आणि हॉस्पिटलमध्ये झालेत त्यांना व्हेंटिलेटर लागला नाहीये
आणि मृत्यू त्यांच्यात कमी झाले. त्यामुळे ह्या सगळ्यांनी, आणि जसं आपल्याला माहितीये, मी मगाशीच म्हटलं की ऑक्टोबर 2020 मध्ये पहिलं डेल्टाचं सॅम्पल तपासण्यात आलंय. म्हणजे डेल्टा जरी आपल्याला रिपोर्ट्स आता येत असले तरी ऑक्टोबर पासून आपल्या देशात डेल्टाचा वावर आहे हे माहितीये. त्यामुळे ही जी दुसरी लाट आहे याच्यात कुठेतरी डेल्टा आणि डेल्टा प्लसनी योगदान दिलंय म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे जे वॅक्सिन आहे ते याच्यामुळे जर रुग्ण कमी झाले तर नक्कीच हे जी लस आहे ती डेल्टावर काम करते असं फील्ड एव्हिडन्स आपल्याला सांगते. सिद्ध करायला टेस्टिंग लागणार आहे, पण हे नक्कीच आहे की ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सिव्हिअर आजार होत नाही. आणि दुसरं कोरिलेशन आहे की दुसरी लाट जी आहे ती ज्यांना पहिल्या लाटेत कोविड झालाय त्यांना देखील पुन्हा झाला, याचा अर्थ डेल्टा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण काम करतंय. आणि मगाशी मी म्हणाले तसं म्युकॉर असलेल्या एकाही रुग्णांनी 2 लसी घेतलेल्या नव्हत्या. त्यामुळे लस तिकडे तर प्रोटेक्ट करते. आणि म्युकॉर कधी कधी जास्त भयावह वाटतं कोविड पेक्षा. कोविड मधून पेशंट्स 80 ते 90% बरे होतात. म्युकॉर मधून बरे झाले तरी इतकं, म्हणजे एखाद्याचा डोळा जातो, चेहऱ्याचा भाग विद्रूप होतो, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ जन्मभरासाठी बदलून जाते. त्यामुळे लस डेल्टावर काम करते असं आत्ताचं फील्ड एव्हिडन्स तरी नक्कीच सांगते. त्यामुळे लसीकरण हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला जोडायलाच पाहिजे. पण मॅडम असं सुद्धा आता आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, नाशिक मधली ती परिस्थिती आणि रत्नागिरी मधली सुद्धा, जे डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत त्यांच्या अगदी क्लोज कॉन्टॅक्ट मधले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, समजा क्लोज मधले जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना याचा प्रादुर्भाव झालेला नाही असं समोर आलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तो स्प्रेड होत नाहीये फार वेगानं असं समजायचं? एपिडेमिओलॉजिकली म्हणजे जे आपण म्हणतो ना स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीने 21 हा खूप छोटा आकडा झाला. 21 मध्ये तर्क बांधणं, म्हणजे आम्ही जर स्टडी केलं ना तर आम्ही शेवटी एक शेरा लिहितो की द सॅम्पल साईज इज टू स्मॉल. 21 हा खूप कमी झाला, कारण का जळगावचे जे 7 आहेत ते एकाच भागातले आहेत, जवळजवळ एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि संपर्कातले आहेत. आणि हे जे तुम्ही म्हणताय नाशिक आणि रत्नागिरीतले यांचा संबंध नाहीये. त्यामुळे अजून ह्याच्याबद्दल तर्क बांधणं कठीणच आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा कोविड जास्त सहज पसरत होता हे नक्की आहे. पहिल्या लाटेत जर कुटुंबातला एक व्यक्ती पॉझिटिव्ह येत होता तर आपण त्यांच्या अख्ख्या फॅमिलीचं स्क्रीनिंग करत होतो, पण एखाद दुसरा पॉझिटिव्ह येत होता. आणि दुसऱ्या लाटेत एखाद्याचं टेस्टिंग केलं तर अगदी 10-12 जणांचं कुटुंब असेल, घरात येणारे जाणारे वावरणारी लोक असतील, लहान मुलं असतील, ती पॉझिटिव्ह येत होती. त्यामुळे डेल्टा नक्कीच जास्त सहज पसरतो एवढं नक्की आहे. आणि 21 हा आकडा खूप सोपा आहे. आणि शेवटी मी म्हणते वी हॅव टू गो डाऊन टू द बेसिक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. मला कोविड होऊ नये म्हणून मी जे करायचंय ते तो सोप्या रीतीने पसरतो का मुश्किलीने पसरतो हे महत्वाचं नसून मला झालं नाही पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने पण 21 हा आकडा, त्याच्यात पण 7 जण एका कुटुंबातली आहेत आणि मग उरलेल्या 6-7 पसरलेली आहेत. त्यामुळे इट इज टू अर्ली टू कमेंट, पण कॉशन्स आपल्याला ठेवायचे एवढं नक्की. देशात डेल्टा प्लस म्युटंटचे रुग्ण वाढू लागले आणि डेल्टाचा प्रसार झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका वाढेल अशी भीती सुद्धा काही जणांकडून व्यक्त होते. डेल्टाचा धोका काय आहे याबद्दल केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना कुठेतरी निर्बंध शिथिल झाल्यामुळे काही अंशी सवलत मिळत होती, परंतु डेल्टा व्हेरियंट आल्यापासूनच अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. मुळातच सर, केएम रुग्णालयामध्ये आपण यापूर्वी सुद्धा बघितलंय की अनेक बाबतीत संशोधन होत होतं, अनेक पेशंट्सचे इकडे उपचार सुरू होते. डीन म्हणून तुम्ही जेव्हा या सर्व व्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, तर एकूणच डेल्टा व्हेरियंट विषयी काय सांगाल? आता आपण बघितलं की पहिली लाट जी येऊन गेली करोनाची, त्यातून बऱ्याच लोकांची सुटका झाली. आता दुसरी लाट साधारण खालच्या स्तरावर आहे, पण यामध्येच हा दुसरा जो डेल्टा व्हेरियंट जो निघाला आहे त्याला आपण सध्या व्हेरियंट म्हणतच नाही, पण हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. म्हणजे खरंच याची काळजीपूर्वक आपण विचार करायला पाहिजे की डेल्टा व्हेरियंटमुळे काही प्रकारचा जास्त आजार किंवा तीव्र आजार होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता हा डेल्टा व्हेरियंट म्हणजे काय, तो हा स्पाइक प्रोटीनमध्ये व्हेरियंट आल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जो व्हायरस असतो त्याच्यात आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नेहमी म्युटेशन होत असतं, तर या व्हेरियंटमध्ये म्युटेशन आल्यामुळे आपण तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हटलेला आहे. कारण याची परिस्थिती अशी होणार आहे की हा
60% म्हणजे 60% जास्त ट्रान्समिसिबल आहे. त्याचा अर्थ असा होतो की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यासाठी याला वेळ लागणार नाही. आणि जर डेल्टा व्हेरियंटमुळे तुम्हाला कोविड झाला तर कदाचित तीव्रता जी आजाराची आहे ती जास्त होऊ शकते. तुम्हाला ICU मध्ये गरज पडू शकते. आणि याच्या व्यतिरिक्त असंही असेल की या डेल्टा व्हेरियंटमुळे आपण लॉकडाऊन लवकर शिथिल करता येणार नाही याची पण काळजी घेणं गरजेचं ठरतं. काही लक्षणं कशा पद्धतीची याच्यात पाहायला मिळाली? आता डेल्टा व्हेरियंटचे जे सिम्पटम्स आणि जी काही सायन्स असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेडेक म्हणजे आपल्याला डोकेदुखी खूप होते, सर्दी होते आणि काही प्रमाणात खोकला आणि ताप हे पण तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. पण याच्यामध्ये डोकेदुखी ही जास्त महत्त्वाची ठरते. डेल्टा व्हेरियंटमध्ये हा जो आजार कोविड होणार आहे त्याच्यामध्ये आपण असं बघायला पाहिजे की या डेल्टा व्हेरियंटमुळे कोविड झाला असेल तर दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि आपले जे आधीचे त्रिसूत्री आपले प्रयोग आहेत की हँड सॅनिटायझेशन करणे, लोकांपासून दूर राहणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मास्किंग करणे. सर्जिकल मास्क शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आपण जेव्हा काही शहरांमध्ये किंवा काही राष्ट्रांमध्ये 2 ही गर्दी मानली जाते तर यानंतर आपण थेट जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. अन्य पक्षांची होती कार्यालय जुनी शहराच्या मध्यभागी आहे आणि माझी खात्री आहे की हे कार्यालय सर्वसामान्य पुणेकरांच्या दैनंदिन प्रश्नाच्या कुठल्या अडचणीच्या संकटाच्या काळामध्ये सुसंवाद ठेवणारं असं कार्यालय होईल. आणि त्या प्रकारची खबरदारी आमच्या अध्यक्षांनी त्यांचे सगळे सहकारी घेतली अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. इथे येण्याच्या पूर्वी मी थोडा काळजीच होतो कारण या कार्याची सुरुवात मी दिवसभर टेलिव्हिजनवर बघत होतो आणि म्हणून निघण्याच्या पूर्वी थोडी चौकशी केली आणि माहिती जायला अनुकूल अशा प्रकारची मिळाली म्हणूनच मला आपल्याशी सुसंवाद ठेवता आला. आज आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ज्यांनी संसदेमध्ये आम्हा सगळ्यांच्यावर काम केलं ते सुबोध मोहिते हे विदर्भातल्या आणि विशेषतः विदर्भामध्ये 2 भाग आहेत. एक विदर्भ म्हणून ओळखला जाणारा आणि दुसरा वऱ्हाड म्हणून ओळखला जाणारा. तर विदर्भातल्या भागामध्ये अतिशय घनिष्ठ संबंध विविध घटकांची ज्यांचा अनेक वर्षापासून आहे अशा सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एका जाणकार सहकार्यांना आम्ही संसदेमध्ये बघितलं होतं, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघितलं होतं आणि साहजिकच आमचं औत्सुक्य होतं त्यांच्याबद्दलचं. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये विविध पक्षांचे लोक असतात पण प्रामुख्यानं नव्या पिढीचे प्रतिनिधी कोणी आले आणि त्यांनी एखाद्या विषयावर कॉन्ट्रिब्युशन चांगलं केलं तर अशांचा कौतुक करण्याच्या संबंधीची भूमिका त्यातल्या त्यात जे सिनियर सभासद आहेत त्यांच्याकडून केली जाते. तिथं मग कोण पक्ष कोणता हा बघितला जात नाही. आणि सुरेश मोहिते हे संसदेमध्ये आल्यानंतर फार थोड्या दिवसातच आम्हाला लोकांच्या लक्षामध्ये आलं की संसदेमध्ये उत्तम कॉन्ट्रिब्यूट करू शकणारा हा एक नवीन तरुण पिढीचा प्रतिनिधी आज संसदेला मिळाला आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं एक प्रकारचं समाधान कौतुक सगळ्यांच्या मनामध्ये होतं.
अधिकाऱ्या ते या सगळ्या राजकीय चळवळीच्या पासून बाजूलाच असं दिसत होतं. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्यासह, त्यातले काही सहकारी यापूर्वी सेनेमध्ये काम करत होते, BJPमध्ये काम करत होते, काँग्रेसमध्ये काम करत होते, या सगळ्यांच्यासह आज त्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादीला मजबूत करण्याची आणि तिथल्या लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावण्याची भूमिका स्वीकारली. मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं सुबोध मोहिते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपण सगळे मिळून सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करू. आम्हा सगळ्यांची साथ तुम्हाला निश्चित राहील. तुमच्या अनुभवाचा, कर्तृत्वाचा उपयोग हा सामान्य जनतेच्या भल्याच्यासाठी कसा करून घेता येईल या दृष्टीनं पक्ष तुमच्या पाठीची आणि सहकाऱ्यांची तुमच्या पाठीची राहील हा विश्वास त्यांना मी या ठिकाणी देतो. मला असं वाटतं यापेक्षा अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. आज या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना भेटायला मिळेल असं मला वाटलं होतं आणि म्हणून मी श्री अंकुशरावांना सांगितलं की मीडियालासुद्धा सांगा की काय हरकत नाही, आपण आमचा हा कार्यक्रम सगळा आता संपुष्टात आला आहे. आता तुमचं आमचा सुसंवाद हा साधायचा असेल तर त्याला माझी तयारी आहे. आपण सुरुवात करावी. बैठका तुमच्या प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या आहेत, एक मुंबईमध्ये आणि 2 दिल्लीमध्ये. 2024ची रणनीती काय आहे? तुम्ही फक्त विरोधी पक्षांची बोर्ड बांधताय का त्याचं नेतृत्व सुद्धा तुम्हीच करणार? असं आहे की दुर्दैवानं की याचा गैरसमज फार मीडियातनं आला आणि त्या मिटिंगच्या पूर्वीपासून सुरू झाला. ही बैठक प्रामुख्यानं दिल्लीमध्ये गेल्या 6 महिन्याच्या पेक्षा अधिक काळ एक शेतकऱ्यांचं संघटन त्या ठिकाणी रस्त्यावर बसलेलं आहे. अतिशय शिस्तीत असतात. दर 10 दिवसांनी ते लोक मॅचेस बदलतात आणि त्या ठिकाणी काही मांडणी आपल्या प्रश्नाची करतात. तर यासंबंधी त्या जे संघटन आहे ते राजकीय पक्षांना बाजूला ठेवून आपण आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून कुणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या संघटन व्यवस्थेत जात नाहीत. पण आम्हाला असं वाटलं अनेक जणांना की एक महत्त्वाचा प्रश्न देशातल्या एका महत्त्वाच्या घटकाच्या संदर्भात सतत मांडला जातो आहे. कधीच कधी त्या प्रश्नाच्या संबंधी जरी त्यांनी त्यांचं व्यवस्थित अबाधित ठेवलं असलं तरी त्याला एक समर्थन कसं देता येईल त्याच्यासंबंधी अधिक खोलात जाऊन केंद्र सरकारला सुद्धा काही सूचना करायच्या असल्या तर कशा करता येतील किंवा कधी संसदेचं काम सुरू होईल त्याच्या संसदेमध्ये सुद्धा ते मुद्दे कसे मांडता येतील याचा विचार करायला आपण एकत्र बसलं पाहिजे. म्हणून काही संघटना, काही राजकीय पक्ष, पण त्या ठिकाणी राजकीय पक्षाचा अभिनिवेश न ठेवता कृषक प्रश्नाचा विचार करणाऱ्यांना एकत्रित आणून त्याची चर्चा करून त्याच्यात एक व्हाईट पेपर तयार करावा आणि त्यानंतर आपण त्यासंबंधीची भूमिका मध्यवर्ती सरकारची मांडावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आणि त्यासाठी ही घेतलेली बैठक होती. आज अनिल देशमुख यांच्या घरी ईडीच्या ठाकरेंचं सत्र सुरू आहे. त्यांच्या प्रिय सहायकाला देखील ताब्यात घेतलेलं आहे. ठीक आहे, चालू ह्या गोष्टी आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख हे काही पहिलेच नाहीत. अनेकांना सत्तेचा या पद्धतीनं वापर करण्याचा एक नवीन पायंडा आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यावर अधिक काय बोलण्याची आवश्यकता नाही. आम्हाला त्याची व्यक्तींची चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या चिरंजीवांच्यावर, त्यांच्या व्यवसायावर यापूर्वीसुद्धा प्रेमाची नजर या केंद्र सरकारच्या
काही यंत्रणेने दाखवलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना काय त्यांच्या हाती लागलं मला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काही लागलं नाही. आणि त्या नैराश्यपुरती आणखीन कुठं त्रास देता येईल का तो त्रास देण्याचा प्रयत्न आहे, पण त्याची काही चिंता करण्याचं आम्हाला कारण वाटत नाही. याला जोडून भाजपच्या मुंबईतल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ठराव संमत केला की सचिनवादींच्या प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी. म्हणजे साधारण जीवनामध्ये अनेक राजकीय पक्षांचं आम्ही जवळून दुरून पाहणी करत असतो. पण एखाद्या राजकीय पक्षामध्ये एखाद्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या संबंधीचा ठराव करून मागणी करण्याच्या संबंधीचं चित्र यापूर्वी कधी पाहिलं गेलं नव्हतं. पण चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वग्रस्त आहेत. ते अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या कधी पाहायला मिळाल्या नाहीत त्या मांडण्याच्याबद्दल त्यांचा लौकिक आहे. आणि त्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं असेल तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. राज्य सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. ह्या चौकशा करणाऱ्या सगळ्या यंत्रणेची त्यांचं स्वागत आमचे सगळे सहकारी करतील. तुम्हालाही चौकशी करण्यास सांगितलं होतं, म्हटलं की मी स्वतःच येतो तुम्ही आणि त्याचं पुढे काहीच घडलं नाही. त्यामुळं प्रश्न उपस्थित होतो की ही ईडी चौकशी म्हणजे दबाव टाकण्यासाठी किंवा राज ठाकरेची देखील चौकशी झाली, वैभव प्रकरणी नंतर परत काही झालं नाही. तर अशा काही चौकशातून काय निघतं का केवळ एक राजकीय दबावपोटी अशा चौकशा? हा सरळ राजकीय जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार त्याच्यावर एक प्रकारचा जडवण्याचा प्रयत्न या यंत्रणेचा वापर करून केला जातो. आणि आता हे काही नवीन नाही, अनेक राज्यामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रात सुद्धा आपण कधी यापूर्वी पाहिलं नव्हतं. हे राज्य म्हणजे केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्याच्या नंतरच आपण हे गोष्टी पाहायला लागलो. आणि मला काही त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही. लोकसुद्धा त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, पुढच्या काळामध्ये देखील एकत्रित निवडणुका लढवूयात असा एक विचार साधारणपणे गेल्या काही वर्षांपासून बोलला जात होता. मात्र अलीकडच्या काळामध्ये आता पुन्हा सोबत अशी भाषा सुरू झाली. उदाहरणार्थ काँग्रेसकडून आम्ही गोगाव लढू, त्यानंतर मग काय साधारणपणे पुढचं चित्र वाटतं? असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची संघटनात्मक शक्ती वाढवायचा अधिकार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याच्यावरती आमची काही तक्रार नाही. आणि त्यासंबंधी आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी आम्ही सगळे बोलत असतो. आणि त्या दृष्टीनं काँग्रेस किंवा आमच्या अन्य सहकारी प्रयत्न करत असली तर त्याचं आम्ही स्वागत करू. हा त्यांचा अधिकार आहे. ते काम त्यांनी अवश्य करावं. पंतप्रधानांनी काश्मीरमधल्या नेत्यांना एकत्रित बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या काळामध्ये म्हणजे तिथं केंद्रशासित प्रदेश जे असून तिथे राज्य जे त्याला दर्जा देऊन पुन्हा तिथे निवडणुका लवकरच होतील असं त्याला आश्वस्त केलंय. मला वाटतंय की नरेंद्र मोदी खरोखर मनापासून काल जे काही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं तिथल्या दर्जाच्या संबंधी याचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यात काही हे नाही, एका दृष्टीने चांगली गोष्ट झाली. पॉईंट असा आहे की काश्मीरला आत्तापर्यंत स्वतंत्र दर्जा होता. जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री असताना त्याच वेळेला जो निर्णय झालेला होता तो अनेक वर्ष राबवला गेला. तो दर्जा काढून कुणी घेतला? हा दर्जा, तो अधिकार हा काढून घ्यायचा निर्णय आजच्या राज्यकर्त्यांनी केला होता. आणि त्याचे परिणाम वाईट होतील हे आम्ही सगळे सांगत होतो. पण कोणाचा त्यांनी न ऐकता हे निर्णय घेतले. दीड वर्षांनी का होईना आपला हा निर्णय योग्य नाही या निष्कर्षाची राज्यकर्ते आले आणि तो निर्णय त्यांनी बदलायची तयारी दाखवली आणि त्याचं स्वागत करतो. प्रश्न असा आहे की काश्मीरच्या संबंधी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काश्मीरमध्ये जाऊन 9 ते 10 गोष्टी आम्ही तातडीने करू असे जाहीर केले होते. आजपर्यंत त्याची एकही गोष्ट झाली नाही. हे काश्मीरमधली सर्व आम्हाला त्यांनी काश्मीरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलवलं, त्याचा प्रयत्न केला.
हा देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं योग्य पाऊल आहे. फक्त मागं जसं त्यांनी जाहीर केलं आणि काही झालं नाही तसं होऊ नये एवढीच अपेक्षा. सर, मुंबईमध्ये तुमच्या हस्ते ज्या शाळा पत्रिका हँडओव्हर करण्यात आल्या त्याचा निर्णय तो जो निर्णय होता तो स्थगित केला उद्योगाने. पुन्हा टाटा कॅन्सर रावणांच्या मुलाकरांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या नातेवाईकांसाठी ज्या संधिका दिल्या होत्या तो निर्णय उद्धव ठाकरे रद्द केला जे तुमच्या हस्ते हँडओव्हर केलं त्याच्या फॉरेन सोसायटीला पर्यायी व्यवस्था झाली त्यामुळं त्याची काही आता फारशी अडचण झालेली नाही. होता काय प्रश्न, टाटा हॉस्पिटल देशातलं एकमेव हॉस्पिटल आहे कॅन्सरचं. देशाच्या कानाकोपऱ्यातले पेशंट तिथे येतात. महाराष्ट्रातले जास्त येतात जवळ असल्यामुळे. आणि अनेकदा आम्ही पाहतो तिथून जाताना पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या नातेवाईकांना त्या भागात उतरायला जागा नाही, ते रस्त्यावर असतात. आणि अशा वेळेला तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सूचना केली होती त्यासाठी काही जागा त्या देऊ केल्या होत्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तक्रारी केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांना स्थगिती द्यावी लागली. पण तातडीनं या रुग्णांच्या नातेवाईकांची अडचण दूर करण्याच्यासाठी जवळच अन्य ठिकाणी तितक्या जागा ह्या उपलब्ध करून दिल्या. माझ्या मते तो प्रश्न सुटला. अनेक नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जी बैठक घेतली होते तर भाजपच्या विरोधातील आघाडीचं स्वरूप कसं असेल, काँग्रेसचं त्यामधलं स्थान कसं असेल? नाही, पॉईंट असं की आघाडी म्हणून आम्ही काही आत्ता बसलेलं नाही, त्याच्यासाठी चर्चा केलेली नाही. पण काँग्रेसला बरोबर घेऊनच जर काही पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर त्याची आवश्यकता आहे हे माझं मत आहे. मी त्या बैठकीत सुद्धा मानतो. मराठा आरक्षणाचा विचार गेली काही दिवसापासून परत आंदोलन सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. राज्य सरकारवर आरोप केला जात आहे की राज्य सरकारने भूमिका मांडली नाही. आता मला मी काही त्याच्या खोलात गेलेलं नाही, पण राज्य सरकारच्या त्यांच्या काही चर्चा चालू आहेत त्याच्यावर मी अधिक काही भाष्य करणार नाही. त्यातनं मार्ग निघावा आणि या नव्या पिढीला जी अस्वस्थता ती कशी दूर होईल याची काळजी राज्य सरकारने केंद्र सरकारने दोघांनी घेतली पाहिजे. जी मागणी आहे त्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने हा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे हे स्वच्छ दृष्टीनं मांडलेले आहे. त्यामुळे केंद्राने याचा पुढाकार घेतला पाहिजे. ओबीसीच्या बाबतीतला आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे प्रामुख्यानं तर त्याच्यावरती आता ओबीसी नेते कुठले नाही, ओबीसीच्या संबंधी राज्य सरकारने निर्णय घेतला होता. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय रद्द वाचत ठेवला. आज राज्य सरकारची जरूर भूमिका ही आहे की हा जो अधिकार होता तो अधिकार कायम राहिला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जायचा निकाल हा राज्य सरकारने घेतला आहे. त्यातनं काहीतरी लवकर बाहेर पडावं अशी अपेक्षा आहे. हा प्रश्न विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात आहे. विदर्भामध्ये तितका हा प्रश्न नाही आहे. पण या उर्वरित भागातल्या ओबीसीच्या सगळ्या घटकांच्या हिताची दखल करण्याच्यासाठी हा राज्य सरकारचा जो प्रयत्नाचा भाग आहे त्याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. आता आपण म्हटलं की काँग्रेसला घेऊनच आघाडीचा विचार करावा लागेल. असं करत असताना चेहरा नेता म्हणून काही डोळ्यासमोर येईल का? कारण शेवटी भाजप ज्यावेळेस निवडणूक लढवणार त्यावेळेस पुन्हा त्यांच्याकडे एक चेहरा असेल. गेल्या वेळी आपण बघितलं की राहुल गांधींना काँग्रेस लढली होती. असा काही विचार होऊ शकतो? असं की त्याची चर्चा सध्या आम्ही केलेली नाही. पण मला असं वाटतं की सामुदायिक नेतृत्व हे सूत्र पुढे ठेवून आम्हाला पुढे जावं लागेल. आता शरद पवारांनी फार वर्ष असे उद्योग केले तर आता सध्या याच्यात त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांना शक्ती देणं, त्यांना एकसंघ ठेवण्याच्यासाठी प्रयत्न करणं. असं की साधारणतः देशात आज लोकांना एकत्र येऊन काही पर्याय असावा अशी जनतेत भावना आहे.
ही लोकेच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते आणि ती आम्हाला ही निश्चित करावी लागेल. तुम्ही 2007 साली पुण्यामध्येच म्हणला होता की पुण्यामध्ये भाकरी फिरली पाहिजे महापालिकेमध्ये. पुण्यामध्ये 2007ला जेव्हा निवडणूक होती तेव्हा तुम्ही भाषण केलं होतं, त्यात म्हणले की पुण्याची भाकरी फिरवा. तर आता यावर्षी पुण्याच्या महापालिका होणार आहेत. त्याचा एक प्रश्न यांना विचारा. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती. अयोध्येतल्या राम मंदिराच्या जमीन खरेदीबाबत अयोध्येतल्या राम मंदिराच्या जमीन खरेदीबाबत काही आरोप केले जात आहेत आपकडनं पण आणि बोटा येते. देशभरात याच्यासाठी पैसा एकत्र केला गेला आहे. असं मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण मला वाचायला म्हणजे मी वाचले वर्षांमध्ये जागेच्या किमतीच्या संबंधीचा प्रश्न आणि त्याची चौकशी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करेल. हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशन 2च दिवसांचं ठेवलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे बघताय? 2 दिवसात चर्चा होणं शक्य आहे? पॉईंट असा आहे की आता पार्लमेंटमध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा बरेच सेशन घेतलं तर आमचं सेशन असंच होतं. बसायला सुद्धा आता मी ज्या बेंचवर बसतो उदाहरणार्थ तिथं आम्ही 5 जण बसत होतो. यावेळेला आम्ही एकटाच बसत होतो. बाकी तुम्हा लोकांची जी गॅलरी पत्रकारांची ती सुद्धा आम्ही वापरत होतो. आज करोनाच्या संबंधीची जी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे त्या आवश्यकतेच्यामुळं काही गोष्टी इच्छा नसताना सुद्धा कराव्या लागतात. महत्त्वाचे निर्णय तातडीने घेऊन त्याला सदनाची मान्यता घ्यायला जी आवश्यकता आहे तेवढ्या पुरतं सीमित अधिवेशन हे नाईलाजाने घ्यावं लागतं. यापूर्वी कधी झालं नाही, पण करोनाची परिस्थिती एकदा दूर झाल्याच्या नंतर हे चित्र बदललेले दिसेल. विधानसभेच्या अध्यक्ष फडणवीस साहेबांच्या म्हणजे भाजपच्या फडणवीसांच्या आरोपांना घाबरून जे काही विधानसभेत गोष्टी स्फोट करणार आहेत किंवा जे काही आरोप करणार असतात त्याला घाबरून अधिवेशन 2 दिवसात घेतलं जातं असा भाजपचा आरोप आहे. असं आहे की त्यांना जर काही गैरसमज करायचं असेल तर महाराष्ट्रात अजून मीडिया शिल्लक आहे. असे काही कुठे गेलेले नाही. घरोघर, गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात सगळीकडे हे काम त्यांना गैरसमज करण्याचं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही या करोनाच्या काळात काही संकट येईल अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या रस्त्याने न जाता किंवा केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, त्यांचं नेतृत्व आहे, त्यांनी लोकसभा राज्यसभेमध्ये जी पद्धत अवलंबली ती नजरेसमोर ठेवून त्यांना काही जे करायचं असेल ते करू शकतात. पण मी अलीकडे बघतोय की अशा प्रकारची फक्त मोठी स्टेटमेंट करायची आणि टीका टिप्पणी करायची, यापेक्षा दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. सध्या कोरोनाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी 3री लाट येणार आहे असं सांगितलं जातं. हे असताना उद्या भाजपकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जातं. असं आहे की ते 3री लाट येणार का नाही या सगळ्याचा मी काही तज्ञ नाही. त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी सांगावं. शेवटी त्यांचं मार्गदर्शन लोक घेतात. आता कुणी आंदोलन करावे काय करणार त्याचा पक्षाचा प्रश्न आहे. म्हणजे मोदी साहेब सांगतात की या सगळ्यापासून आंदोलनापासून बाजूला राहा, पण राज्याचे त्यांचे भक्त वेगळ्या रस्त्याने राहण्याचा मार्ग दाखवतात. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक जे काही सगळी गती गुंतली आहे त्याला आता हे सगळं संकट सामोरं करताना कसं सामोरं जायला पाहिजे, मार्गदर्शन करावं. आम्हाला असं हेच वाटतं की आज या सगळ्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये ज्यांना देशाबद्दल, समाजाबद्दल, राज्याबद्दल आस्था आहे अशा घटकाच्या लोकांनी, अशा सगळ्यांनी एकत्र बसून या अर्थव्यवस्थेला रिवाईव्ह करण्याच्यासाठी जी पावलं टाकायला लागतील ती टाकली पाहिजेत. त्याच्यात अडथळे येतील त्या सगळ्या गोष्टी सध्या करू नये आणि आपली देशाची अर्थव्यवस्था योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी